राज्यात मात्र या तिहेरी तलाक पीडित महिलांना मोठा दिलासा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे मिळाला है। जब द्रौपदी का चीरहरण होता है और उस समय द्रौपदी ने उस भरी सभा से एक प्रश्न पूछा था कि आखिर इस घटना का दोषी कौन है, इस पाप का दोषी कौन है, चीरहरण की घटना का दोषी कौन है। कोई बोल नहीं पाया था। मुझे लगता है कि देश का राजनीतिक क्षितिज जब मौन बना हुआ है इस देश के अंदर ट्रिपल तलाक के मामले को लेकर के। तलाक 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 या एका शब्दामुळे ज्या महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशा महिलांच्या पाठीशी यूपीतलं योगी सरकार खंबीरपणे उभं राहिलंय। तलाकमुळे एकाएकी रस्त्यावर आलेल्या महिलांसाठी यूपीमध्ये आश्रम उभं राहणार आहे। विधवा महिलांसाठी जसं आश्रम असतं तसंच आश्रम तलाक पीडित महिलांसाठी तयार करण्यात येणार आहे। या आश्रमात पीडित मुस्लिम महिलांसाठी राहण्याची, जेवणाची आणि त्याच्या सोबतच असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोयही करण्यात आली आहे। सोबतच शिवण क्लास, कम्प्युटर आणि स्वयंरोजगार यासारख्या सुविधाही देण्यात येतील। यामुळे महिलांना पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता येईल। संपूर्ण राज्यात अशी आश्रम उभी करण्यासाठी योगी सरकार वक्फच्या जमिनीची पाहणी करणार आहे। यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने ट्रिपल तलाकवर आपली भूमिका समोर ठेवली। योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होताच त्यांच्या हेतूवर आणि भूमिकेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले। मात्र योगींच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संशय घेणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे। सुप्रीम कोर्ट से, मोदी जी से और योगी जी से जानना चाहूंगी कब ये संविधान जो है पूरी तरह से लागू किए जाएंगे। अब तो मुझे बस न्याय की उम्मीद ये है कि मैं मुख्यमंत्री जी के पास गई थी सैटरडे में, अभी 15 तारीख को, तो वो मिले नहीं मुझे। मैं उनके सचिव को एप्लीकेशन देकर आई हूँ। मुझे लगता है कि अब वो कुछ करेंगे मेरे लिए। तलाकचं कायमस्वरूपी उच्चाटन व्हावं यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे। मात्र कोर्टाच्या निकालाआधीच ज्या पीडित महिलांना ट्रिपल तलाकचा फटका बसलाय त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथांचा आश्रम मोठा आधारवड ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।